प्रियांका अर्पणकर, एसपी9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजची विशेष बातमी. आझाद मैदान मुंबई येथे सुरू असलेल्या धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठीच्या आंदोलनाला आज महत्त्वपूर्ण वळण मिळाले. उपोषणकर्ते दीपक बोहाडे यांच्या मागण्यांवर शासन प्रतिनिधींनी सकारात्मक चर्चा केल्यानंतर त्यांनी आपले उपोषण मागे घेतले. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी दीपक बोहाडे हे गेले 10 दिवसांपासून आझाद मैदान येथे उपोषणास बसले होते. या पार्श्वभूमीवर आज झालेल्या चर्चेत आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. चर्चा सकारात्मक झाल्याने आंदोलनकर्त्यांनी समाधान व्यक्त करत उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. यावेळी या प्रश्नावर लवकरच तोडगा निघेल असा विश्वासही व्यक्त करण्यात आला. संवादाच्या माध्यमातून मार्ग काढण्याच्या दृष्टीने हा टप्पा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. या प्रसंगी मंत्री गिरीश महाजन, खासदार रामराव वडकुते, आमदार गोपीचंद पडळकर, भूषणसिंह राजे, होळकर तसेच इतर आंदोलक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आणि अशाच विशेष बातम्यांसाठी पाहत रहा एसपी9 मराठी. युअर टाइम, युअर न्यूज. धन्यवाद.